नंदुरबारमध्ये रात्रीच्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवरती आहे आणि पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। 15 ते 20 संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे। दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। नंदुरबार शहरात काल दुपारी झालेल्या घटनेनंतर विविध अफवांचा पेव फुटला होता आणि याचा परिणाम रात्री नंदुरबार शहरातील काही संवेदनशील भागात दगडफेक झाली होती। मात्र सकाळपासूनच पोलीस यंत्रणा सज्ज असल्याने दगडफेकीला नियंत्रणात आणण्यात आलं आहे। नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग असेल, महबूब मंजिर असेल यासह विविध परिसरात दगडफेक करण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या होत्या। दगडफेकीनंतर पोलीस ॲक्शन मोड मध्ये आलेले आहे। स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकांनी सर्च ऑपरेशन राबवत दगडफेक करणाऱ्या 15 ते 20 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शहरात शांतता आहे, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले आहे। पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक निशांत कांबळे स्वतः घटनास्थळावर हजर असून परिस्थिती नियंत्रणात आहे। एकूणच शहरात तणावपूर्ण शांतता असली तरी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवणाऱ्यांनाही कारवाई करण्याचा इशारा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे। विकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।